मित्रांनो, आता 12th रिझल्ट लागलाय. त्यानंतर सगळ्यात मोठं कन्फ्युजन असतं, की इंजिनिअरिंग करू की मेडिकल फील्डमध्ये जाऊ. त्यासोबतच बी-सी-ए, एआय एंड डेटा सायन्स, नर्सिंग, फार्मसी, गव्हर्नमेंट जॉब्स की हाय सॅलरी फील्ड चूज करू. आणि हॉनेस्टली सांगायचं तर मॅक्सिमम स्टुडंट्स दुसऱ्यांना बघून फील्ड चूज करतात आणि तिथेच तुमच्या करिअरला ब्रेक लागत असतो. आणि त्यानंतर आपण 3 ते 4 वर्ष रिग्रेट करत असतो. त्याच्याचमुळे या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट डिस्कस करणार आहोत, की 12th सायन्स नंतर बेस्ट करियर ऑप्शन्स कोणते आहेत, कोणत्या फील्डला फ्युचर डिमांड आहे, सॅलरी स्कोप काय आहे, कोणत्या कोर्सेससाठी एंट्रन्स एक्झाम्स लागतात आणि एव्हरेज स्टुडंटसाठी पण बेस्ट ऑप्शन्स कोणते आहेत. आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे 2026 मध्ये फास्टेस्ट ग्रोइंग करियर ऑप्शन्स जे फ्युचरमध्ये खूप डिमांडमध्ये असणार आहे. तर मित्रांनो, मी धरती आणि तुम्ही बघत आहात ग्लोबल ऑनलाईन नीट. सो चला आता बघूया 12th सायन्स नंतर बेस्ट करियर ऑप्शन्स कोणते आहेत. फर्स्ट म्हणजे इंजिनिअरिंग आहे. आता याच्यामध्ये पॉप्युलर काही ब्रांचेस आहेत लाईक सीएससी, एआय/एमएल, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, मेकॅनिकल, सिव्हिल. आता असे बरेचसे ब्रांच आहेत जे तुम्ही बीटेक मध्ये करू शकता, बीटेक. त्याच्या आता इंजिनिअरिंगला आपण ऍडमिशन कसं घेऊ शकतो, तर त्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम असतात वेगवेगळ्या, लाईक जेडबलई, मेन्स, ऍडव्हान्स, एमएससीईटी, बीट सॅट, अशा वेगवेगळ्या एक्झाम असतात. त्या प्रॉपर तुम्हाला एक्झाम द्याव्या लागतील. यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनियर होता येतं. एआय/एमएल चा कोर्स केला असेल तर तुम्हाला इंजिनियर होता येतं. रोबोटिक्स इंजिनियर होता येतं, क्लाउड डेव्हलपर होता येतं, मेकॅनिकल इंजिनियर वगैरे यासारखी सुद्धा गोष्टी आहेतच. हे झाले सॉफ्टवेअर रिलेटेड. त्यासोबतच काही फ्युचर स्कोप आहे का? हो. कारण आता तुम्हाला माहितीये प्रत्येक गोष्ट एआय करतीये. बरोबर आहे. एआय खूप जास्त डिमांडमध्ये आहे. सो याच्यामध्ये खूप जास्त स्कोप आहे. त्यासोबतच सॉफ्टवेअर अँड ऑटोमेशन इंडस्ट्रीजमध्ये खूप जास्त स्कोप आहे. आता प्रत्येक गोष्ट आपली आपण ऑनलाईन करतोय आणि प्रत्येक गोष्ट एआय नुसार होते. आपल्याला ChatGPT यूज करताय, तुम्ही जेमिनी यूज करताय. दे आर नथिंग बट एआय टूल्स. आपण ते यूज करतो आणि फ्युचरमध्ये त्याचा स्कोप खूप जास्त असणार आहे. आता त्यानंतर येतं आपल्याकडे मेडिकल. आता मेडिकलचं इयर असतं, इयरली ड्युरेशन 5.5 वर्षांचं असतं. त्यामध्ये इंटर्नशिप देखील इन्क्लूड असते. वी आर टॉकिंग अबाउट एमबीबीएस स्पेसिफिक फील्ड. ओके. त्यासाठी आपल्याला नीट ही एक्झाम कंपल्सरी द्यावी लागते. यामध्ये करियर ऑप्शन्स कोणते आहेत, तर डॉक्टर, सर्जन, स्पेशलिस्ट, गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपण वर्क करू शकतो. फ्युचर स्कोप काय आहे, तर स्टेबल अँड हायली रिस्पेक्टेड प्रोफेशन विथ स्ट्रॉंग डिमांड. आता मित्रांनो, बऱ्याच स्टुडंट्सचे मला मेसेजेस येत आहेत, की मॅम मला एक्झॅक्टली कोणता कोर्स चूज करायचा समजत नाहीये. मॅम मार्क्स अकॉर्डिंग बेस्ट ऑप्शन काय असेल? गव्हर्नमेंट वर्सेस प्रायव्हेट काय बेटर आहे? फ्युचर स्कोप कसा चेक करायचा? म्हणून यावर्षी सुद्धा आपण एक काउन्सिलिंग कोर्स लॉन्च केला आहे. जो नर्सिंग सीईटी, पीसीएम, पीसीबी सीईटी या प्रत्येक एक्झामच्या नंतर साठी हा काउन्सिलिंग कोर्स असणार आहे. आणि त्याची प्राइस फक्त ₹999 आहे. कोर्स जॉइन करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. सो जर तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही हा काउन्सिलिंग कोर्स नक्कीच जॉइन करा. आता यानंतर येतं बीडीएस. यासाठी आपल्याला नीटची एक्झाम द्यावी लागते. बीडीएस म्हणजे इन शॉर्ट डेंटल. डेंटलसाठी तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर तुम्हाला बीडीएसची डिग्री घ्यावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला नीटची एक्झाम कंपल्सरी द्यावी लागेल. याच्यासाठी करियर ऑप्शन्स काय आहेत, तर डेंटिस्ट, डेंटल क्लिनिक्स, कॉस्मेटिक, डेंटिस्ट्री, असे बरेचसे काही तुम्हाला करियर ऑप्शन्स आहेत. ग्रोइंग डिमांड फॉर डेंटल केअर अँड कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स. गुड ऑप्शन फॉर हेल्थ केअर फील्ड स्टुडंट्स. नेक्स्ट ऑप्शन आहे बीएससी नर्सिंग. आता बीएससी नर्सिंग साठी आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला, तर आपल्याकडे एमएच नर्सिंग सीईटी नावाची एक्झाम असते. ओके. ती एक्झाम दिल्यानंतरच तुम्हाला महाराष्ट्रामधल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला नर्सिंग सीईटी साठी ऍडमिशन घेता येत नाही. आपल्याकडे करियर ऑप्शन्स काय आहेत, तर स्टाफ नर्स, आयसीयू नर्स, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, अब्रॉड अपॉर्च्युनिटीज सुद्धा बऱ्याचशा असतात. आता कुणाचं स्वप्न असेल की मला अब्रॉड मध्ये वर्क करायचंय, तर तुमच्याकडे अब्रॉड अपॉर्च्युनिटीज सुद्धा खूप जास्त असणार आहेत. त्यानंतर स्ट्रॉंग फ्युचर डिमांड इन इंडिया अँड फॉरेन कंट्रीज. हेल्थकेअर सेक्टर ऑलवेज रिक्वायर स्किल्ड नर्सेस. नेक्स्ट आपल्याकडे आहे बी फार्म, फार्मसी. त्याच्यासाठी कोणती एक्झाम द्यावी लागेल, तर सीईटी किंवा नीट, डिपेंडिंग ऑन कॉलेज. करिअर स्कोप आहे फार्मासिस्ट, फार्मा इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जॉब करू शकता. ड्रग रिसर्च, आता याच्यानंतर तुम्ही फार्मा कोडिंग वगैरे असते ते देखील सुद्धा करू शकता. तसे बरेचसे आपल्याकडे ऑप्शन्स असतात. ग्रोइंग फार्माक्युटिकल इंडस्ट्री क्रिएट्स गुड अपॉर्च्युनिटीज
गुड फील्ड फॉर स्टुडंट इंटरेस्टेड इन मेडिसिन्स अँड हेल्थ केअर. त्यानंतर येतं BCA अँड IT करिअर्स, बेस्ट फॉर स्टुडंट्स इंटरेस्टेड इन कोडिंग अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. आता ज्यांना कोडिंग मध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, जसं की वेबसाईट डिझाईन करणं, ऍप डिझाईन करणं, ऍप क्रिएट करणं, अशा बरेचसे ऑप्शन्स असतात. तुम्हाला जर त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही BCA करू शकता. इंजिनिअरिंग सोबतच BCAचं पण तुम्हाला ऑप्शन आहे. त्यासोबतच यामध्ये तुम्हाला स्किल्स काय लागतील तर प्रोग्रामिंग, प्रोजेक्ट, इंटर्नशिप्स या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. फ्युचर स्कोप, स्ट्रॉंग अपॉर्च्युनिटीज इन IT अँड सॉफ्टवेअर इंडस्ट्री. नेक्स्ट, AIML अँड डेटा सायन्स. याच्यामध्ये आता 2026 मध्ये हा एक हाय पेइंग फील्ड असणार आहे. AIML अँड डेटा सायन्स का? कारण आता जे जनरेशन सुरू आहे ते आपण कम्प्लिटली AI वरती डिपेंड आहे. कारण मॅन पॉवर ही कमी लागते आणि मॅन पॉवरला स्विच करण्यासाठी AI आहे. पण AI ला चालवायला देखील कोणीतरी लागतं. AI साठी खूप जास्त फील्ड्स आता ओपन होणार आहेत तुमच्यासाठी. करिअर ऑप्शन्स हा खूप बेस्ट असेल. यामध्ये AI इंजिनियर होता येतं, डेटा सायंटिस्ट, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, या सगळे ऑप्शन्स आहेत. स्किल्स मॅटर मोर दॅन डिग्री अलोन इन दिस फील्ड. आता अशा फील्डमध्ये तुमच्या स्किल्स गरजेच्या आहेत. डिग्री तितकीच इम्पॉर्टंट असते, फक्त डिग्री करून जमत नाही, पण तुमच्या स्किल्स, तुमच्याकडे स्किल्स सुद्धा तेवढा असणं गरजेचं आहे. व्हेरी हाय फ्युचर डिमांड ग्लोबली. आता जसं मी सांगितलं होतं, इन फ्युचर याची AIML ची खूप जास्त डिमांड आहे. त्यानंतर आहे बायोटेक्नॉलॉजी. करिअर ऑप्शन्स आहेत रिसर्च लॅब्स, फार्मा इंडस्ट्री, जेनेटिक इंजिनिअरिंग. कोर्सेस कोणते करू शकतो तर BCA, BSc बायोटेक्नॉलॉजी अँड BTech बायोटेक्नॉलॉजी. ग्रोईंग अपॉर्च्युनिटीज इन हेल्थ केअर, जेनेटिक्स अँड रिसर्च सेक्टर्स. अगेन त्यानंतर आपल्याकडे आहे BSc ऍग्री. BSc ऍग्रीकल्चर मध्ये कोणते ऑप्शन्स आहेत तर ऍग्रीकल्चर ऑफिसर, ऍग्री बिझनेस, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. त्यासोबतच टेक्नॉलॉजी बेस्ड फार्मिंग आपण करू शकतो. आणि स्मार्ट ऍग्रीकल्चर आर इन्क्रीजिंग रॅपिडली. स्टेबल फील्ड विथ गव्हर्नमेंट अपॉर्च्युनिटीज. त्यानंतर आहे फार्मा मेडिकल कोर्सेस. ऑप्शन्स काय आहेत आपल्याकडे यामध्ये तर रेडिओलॉजी, डायलिसिस टेक्नॉलॉजी, MLT, OT टेक्नॉलॉजी, हे बरेचसे ऑप्शन्स आहेत. गुड हेल्थ केअर करिअर्स विदाउट MBBS. आता MBBS शिवाय आपण फार्मा मेडिकल कोर्सेस करू शकतो. याच्यामध्ये सुद्धा हॉस्पिटलमध्ये वगैरे याची खूप जास्त डिमांड आहे. त्यानंतर आर्किटेक्चर. आर्किटेक्चरसाठी आपल्याला NATA ही एक्झाम द्यावी लागते. यामध्ये तुम्हाला आर्किटेक्ट, इंटेरियर डिझायनर, अर्बन प्लॅनर, हे बरेचसे करिअर ऑप्शन्स आहेत. यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी शो करता येते. जर तुमचा क्रिएटिव्ह माइंड असेल तर तुम्ही हा कोर्स नक्कीच करू शकता. त्यानंतर आहे डिफेन्स अँड NDA. बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की NDA साठी ऍडमिशन घेणं, डिफेन्स मध्ये जाणं. सो तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन असेल, पण त्यासाठी आपल्याला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, विच इज NDA एक्झाम. त्यामध्ये आपल्याला आर्मी जॉईन करता येते, नेव्ही, एअर फोर्सेस जॉईन करता येतात. सो तुम्हाला जर यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही NDA ची एक्झाम नक्कीच द्यायला हवी. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट जॉब्स असतात, सॅलरी छान असते, मेन म्हणजे फॅसिलिटीज खूप जास्त असतात आणि रिस्पेक्ट पण जास्त असते. आता मी जे सांगितलं होतं की मी हाय सॅलरी फील्ड सांगेल फ्युचरमध्ये, म्हणजे 2026, 27, 28 पर्यंत. तर ते असेल AIML, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, मेडिसिन अँड हेल्थ केअर, क्लाउड कम्प्युटिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. जर तुम्हाला हाय पेइंग जॉब्स करायचे असतील तर तुम्ही यातली एक फील्ड चूज करू शकता. आता मित्रांनो, सगळ्यात एक मोठी गोष्ट इम्पॉर्टंट म्हणजे फक्त फील्ड कोणी सांगतंय म्हणून चूज करणं गरजेचं नाहीये. रॅन्डमली फील्ड चूज करू नका. करिअर ऑप्शन्स चूज करताना आपल्याला इंटरेस्ट, फ्युचर स्कोप, स्किल्स, फायनान्शियल कंडिशन, या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच लॉंग टर्म ग्रोथ सुद्धा बघणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी कन्सिडर करा. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, फक्त ट्रेंड बघून फील्ड चूज करू नका. आज ट्रेंडिंग असलेल्या फील्ड फ्युचरमध्ये सॅच्युरेटेड पण होऊ शकता. सो ट्रेंडिंग वरती चालतंय म्हणून विश्वास ठेवायचं असं काही करू नका. स्मार्ट डिसिजन घ्या. जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा. कारण खूप स्टुडंट्स आज पण रॉंग गायडन्समुळे कन्फ्यूज होतात. सो त्यांना देखील शेअर करा. आता मित्रांनो, व्हिडिओ पाहिला थँक्यू, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच करिअर रिलेटेड व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. हॅव अ नाईस डे.